लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद होईल का? लाडकी बहीण सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाचे 4 घटक आज आपण बघूयात. यातील पहिला मुद्दा म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पैसा. हा राज्याच्या तिजोरीवर ताण आणतो. योजना टिकवून ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण निधी तरतूद सरकारने दरवर्षी 4,000 कोटीहूनही अधिक निधींची तरतूद सातत्याने बजेटमध्ये करणे आवश्यक आहे. सेकंड, राजकोषीय तूट. या योजनेमुळे राज्याच्या राजकोषीय तुटीवर मर्यादा ओलांडली जात नाही ना, याची खबरदारी अर्थ विभाग घेईलच, तरच या योजनेचे भवितव्य सुरक्षित राहील. प्रक्रियेतील पारदर्शकता म्हणजे ई-KYC. बोगस लाभार्थींची छाटणी. यामुळे अनेक अपात्र, उदाहरणार्थ उच्च उत्पन्न किंवा शासकीय कर्मचारी अर्ज आपोआप रद्द झाले. सामाजिक आणि राजकीय दबाव. हा घटक राजकारणात गेम चेंजर ठरला आहे. वोट बँकचे महत्व. महाराष्ट्रातील एकूण 2 कोटींहूनही जास्त महिला आज या योजनेचा लाभ घेत आहे. इतका मोठा मतदान वर्ग कोणताही पक्ष नाराज करणार नाही. विरोधकांचा पवित्रा. जरी विरोधक पक्ष निवडणुकीपूर्वीची खैरात म्हणून टीका करत असेल, तरी भविष्यात ते सत्तेत आल्यास ही योजना पूर्णपणे बंद करण्याऐवजी नवीन नाव देऊन सुरू ठेवण्याची. विरोधकांचा पवित्रा. जरी विरोधक पक्ष निवडणुकीपूर्वीची खैरात म्हणून टीका करत असेल, तरीही भविष्यात ते सत्तेत आल्यास ही योजना पूर्णपणे बंद करण्याऐवजी किंवा निकषांमध्ये बदल करून सुरू ठेवण्याची शक्यता जास्त आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. एका कायदेशीर मुद्द्यावर या योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. रेवडी संस्कृती अर्थात निवडणुकीपूर्वीच्या मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. कायदेशीर वैधता. सुप्रीम कोर्टाने जर अशा कल्याणकारी योजनांना लोकलुभावन ठरवले आणि त्यावर कठोर निर्बंध लादले, तरच या योजनेवर मोठा परिणाम होऊ शकतो. सध्या तरी कोर्टाने थेट यावर बंदी घातलेली नाही. उत्पन्नाचा निकष. कोर्टाने केवळ उत्पन्न निकषावर आधारित असलेल्या योजनांना मान्यता दिल्यास ही योजना सुरक्षित राहील. थोडक्यात सांगायचे झाले तर राजकीय इच्छाशक्ती तसेच प्रचंड मोठा महिला मतदार वर्ग आणि अंमलबजावणीतील पारदर्शकता हे बघता जवळजवळ योजना बंद होण्याची शक्यता फार कमी आहे. तुम्हाला काय वाटते? निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल का नाही, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धनवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.